जॉब सिक्युरिटी आणि एआय चा किती संबंध आहे? AI तुमचा जॉब घालू शकतो. ओके. हे फार इंडस्ट्रीमध्ये की सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मिथच खूप झालेलं आहे. मिथ झालेलं आहे. ते अक्षरशः रॉंग आहे. हे आता हा मग आहे. तुम्ही या मग मध्ये समजा तुम्हाला व्हॉइस कमांड द्यायची असेल, तुम्हाला तो डेव्हलपर, तुम्हाला तो AI, तुम्हाला तो प्रोडक्ट बनवणारा मेकॅनिक, तो किती इम्पॉर्टंट देऊ शकतो AI रिलेटेड. बरोबर. प्रोडक्टिव्हिटी देत आहे तर तुमची ती कमीत कमी 30 ते 40% तुमची एनहान्स होते प्रोडक्टिव्हिटी. ओके. तुमचा टाइम कन्झम्पशन कमी होतो. बरोबर. तर या एआय ज्यांना येतं त्यांचं पॅकेज वाढतं. एआय ज्यांना येतं त्यांचं इन्क्रीमेंट वाढतं. एआय ज्यांना येतं त्यांना चांगल्या पॅकेजवरती हायर केलं जातं. तर हे कितीपत खरं आहे? जसं तुम्ही म्हणू शकता कोड ऑप्टिमायझेशन बोलू शकता, करेक्ट. फ्रेमवर्क लिहिणे किंवा फ्रेमवर्कमध्ये काही चुकीचं असेल तर ते व्यवस्थित करणे, किंवा कोडमध्ये काही डिफेक्ट्स असतील किंवा स्क्रिप्ट्समध्ये काही प्रॉब्लेम असतील बरोबर. ते मला शोधायला खूप वेळ लागतो. Correct. जर एखादा तुमचं सिम्पल कोड जरी लिहिलाय, तुमचं हां. सिम्पल लॉजिक जरी लिहिलंय, तुम्ही AI ची हेल्प घ्या, तुम्हाला तेच लॉजिक तो 10 ते 15 वेळेने तुम्हाला समजून सांगेल. करेक्ट. असं काही आहे का बरं की एआय केलं तरच जॉब सिक्युरिटी आणि माझं पॅकेज जे आहे वाढणार आहे? सर्वच गोष्टी AI रिलेटेड नाही चालू शकत. तुम्हाला मॅन्युअल इंटरव्हेन्शन गरजेचं आहेच. 100%. तुम्ही एखादा हॅलो एव्हरीवन, वेलकम टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. आज खूप इंटरेस्टिंग आणि बर्निंग पॉडकास्ट होणार आहे. इम्पॉर्टंट का आहे? बिकॉज आज आपण एआय वरती इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये की आता सगळेजण असं बोलत आहे IT इंडस्ट्रीमध्ये, फ्रेशर असो या एक्सपिरियन्स, तुम्हाला एआयचं नॉलेज पाहिजे. तर मग असं म्हणलं जातं की तुम्हाला जॉब सिक्युरिटी आणि हायर पॅकेज जर हवं असेल तर तुम्हाला एआय गरजेचं आहे का? तर यामध्ये मिथ किंवा रियालिटी किती आहे हे आज आपण डिस्कस करूयात. तर या टॉपिकवरती बोलण्यासाठी आपल्याकडे आज किरण आहेत. आणि किरणचं जर सांगितलं झालं तर किरण रिसेंटलीच AI सर्टिफाईड आहे आणि AI इंटरनॅशनल सर्टिफिकेशन केलं आहे. एआयचा यूज किती झालेला आहे, एआयचं सर्टिफिकेशन कसं केलेलं आहे, एआयचा यूज प्रोजेक्टमध्ये कसा आलेला आहे, की त्या सर्टिफिकेशनचा यूज काय होणार आहे फ्युचरमध्ये, गरजेचं आहे का? तर हे सगळंच आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला व्हॅल्युएबल कंटेंट भेटणार आहे आज. ओके. सो किरण, वेलकम टू IT वाला देव या युट्यूब चॅनलवरती. थँक्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल, किरण, एआय खरंच गरजेचं आहे का सध्या? ओव्हरऑल तुम्ही फक्त स्पेसिफिक IT इंडस्ट्रीबद्दल बोलले तर असं स्पेसिफिक AI कुठल्याही इंडस्ट्रीला इम्पॉर्टंट आहे का, तर बोलू शकता हां, तुम्ही सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये AI इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तुम्ही एआयला एक ॲज अ निगेटिव्ह पॉईंट म्हणून नका घेऊ, किंवा एआयमुळे आमचे जॉब जाऊ शकतात किंवा एआयमुळे आमचे स्किल्सला प्रॉब्लेम येईल किंवा आम्हाला नवीन स्किल्स शिकायला भेटतील, असं काही नाही आहे. एआय तुम्हाला एक ॲड ऑन ॲडव्हान्टेज देऊ शकतो तुमच्या आहे त्याच ॲड ऑन स्किल सेटमध्ये. आता मी माझंच एक्झाम्पल घेऊ शकता. मी मॅन्युअल टेस्टिंग प्लस ऑटोमेशन हे दोन्ही स्किल सेट माझ्याकडे आता आहेत, विच इज पायथन रिलेटेड. पण त्याला एक ॲडव्हान्स स्किल सेट म्हणून मी एआयचं टेस्टिंग केली किंवा AI सर्टिफिकेशन केले, तुम्ही असं बोलू शकता. त्याचा एक ॲड ऑन ॲडव्हान्टेज तुम्हाला देऊ शकता. तुम्हाला करंट प्रोजेक्टमध्ये किंवा येणाऱ्या नवीन फ्युचरमध्ये काही स्किल सेट असतील, ते AI रिलेटेड असतील, तुम्हाला त्याला एक ॲडव्हान्टेज म्हणून तुम्ही बोलू शकता. आता असं झालंय ना की एआय रिप्लेस करेल एखाद्या जॉबला, किंवा आम्हाला एआय म्हणजे येत नाहीये किंवा एआयचं नॉलेज नाहीये, अच्छा. त्यामुळे आमचा जे जॉब आहे, जी जॉब सिक्युरिटी म्हणतो आपण IT मध्ये, ती धोक्यात आहे. किंवा मग आम्हाला एआय नाहीये तर मग ॲज अ फ्रेशर आम्हाला जॉब लागणार नाहीये, अशी पण भीती आहे. ह्याच्यामध्ये किती मिथ आणि किती रियालिटी आहे? तुम्हाला AI शिकणं, मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही सांगितलं असेल की मला ऑटोमेशन येत नव्हतं. बरोबर. मी नॉर्मल सगळे फ्री सोर्सेस तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, गुगल्सवरती अवेलेबल आहेत. करेक्ट. बरेचसे यूट्यूबर्स आहेत किंवा बरेचसे जे IT रिलेटेड यूट्यूब्स बनवतात, त्यांचेही फ्री सोर्सेस अवेलेबल आहेत. कोर्सेरा, युडीमी, सगळीकडे आजकाल सोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्हाला जर तुम्हाला जर सगळेच गोष्टी कॉस्टली वाटत असतील, यूट्यूबमध्ये किंवा गुगलमध्ये सगळे फ्री सोर्सेस अवेलेबल आहेत. ओके. तुम्ही जेणेकरून AI रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा AI रिलेटेड जे सर्टिफिकेशन असतात, तुम्ही त्याचा एक ॲडव्हान्टेज घेऊ शकता आणि तुम्हाला एक ॲड ऑन तुमच्या स्किल सेटमध्ये तुम्ही त्याचं एक महत्त्व देऊ शकता तुमच्या प्रोफाईलमध्ये. ओके. राहिली गोष्ट, तुम्ही फ्रेशर आहात, हां. तुम्ही कॉलेजमधून इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड केली असेल, तुम्ही BSc IT केलं असेल, तुम्हाला एनिवेज तुम्हाला इंजिनिअरिंगची नॉलेज आहे. ओके. तुम्ही एक
ॲड ऑन म्हणून तुम्ही गुगलमध्ये इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा यूट्यूबमध्ये विचारू शकता. तुम्ही जे प्रोजेक्ट्स कॉलेजच्या दरम्यान बनवले असतील बरोबर. किंवा जे एनिवेज एका रिलेटेड तुम्ही प्रोजेक्ट्स Correct. रिलेटेड किंवा तुम्ही लाईव्ह डेमो बोलू शकता. हम्म. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करताना तुम्ही केले असेल, तुम्ही त्याच गोष्टी AI रिलेटेड बोलू शकता, डेव्हलपमेंट बोलू शकता, टेस्टिंग बोलू शकता. तुम्ही सगळे फ्री सोर्सेस टूल्स वापरून तुम्ही तुमचं स्वतःचं सर्च इंजिन बनवू शकता, त्याला इन्फॉर्मेशन विचारू शकता. आहेत बऱ्याच इन्फॉर्मेशन यूट्यूबवरती आहेत, गुगल्सवरती आहेत. तुम्ही हे त्याचं तुम्ही हेल्प घेऊन तुम्ही AI शिकू शकता. मला सगळ्यात मेन हा क्वेश्चन असेल की जसं तू आता म्हणजे आता हा जो टॉपिक आहे तो की जॉब सिक्युरिटी आणि एआयचा, जॉब सिक्युरिटी आणि एआयचा किती संबंध आहे? हां, हे खूप चांगलं क्वेश्चन विचारला तुम्ही. जॉब सिक्युरिटी आणि AI याचा हम्म. रोल किती इम्पॉर्टंट आहे Correct. तुमच्या आयटी मध्ये IT मध्ये करेक्ट. बोलू शकता किंवा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्येही बोलू शकता. सगळीकडेच आता AI ची गरज आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आपलं लोकल Alexa घ्या. बरोबर. ठीक आहे. ते सर्च इंजिन आहे. एक Correct. तुम्ही व्हॉइस कमांड बोलू शकता. करेक्ट. तुम्ही स्वतः रेग्युलर डे टू डे बेसिसमध्ये तुम्ही जे मोबाईल फोन वापरता त्याच्यामध्ये व्हॉइस असिस्टंट आहे, ते बरोबर. AI चा पार्ट आहे. करेक्ट. तुम्ही युट्यूबमध्ये शॉर्ट्स बघता, रील्स बघता, करेक्ट. तुम्हाला तेच रील्स किंवा तुम्हाला त्याच ऍड्स दाखवल्या जातात काही गोष्टीमध्ये किंवा Correct. गेम खेळताना किंवा Correct. युट्यूब Correct. व्हिडिओ बघताना. ते AI चा पार्ट आहे. बरोबर. तर तुमचा जॉब जाणार नाही हे AI मुळे हे खूप चुकीची गोष्ट आहे. बरोबर. किंवा तुम्ही बोलू शकता की AI तुमचा जॉब घालू शकतो. ओके. ही फार इंडस्ट्रीमध्ये की सगळ्या इंडस्ट्रीमध्ये Mythच खूप झालेलं आहे. मिथ झालेलं आहे. ते अक्षरशः रॉंग आहे. करेक्ट. तुम्ही या दृष्टिकोनाने त्याला बघा की तुम्ही एखादा प्रोडक्ट डेव्हलप करताय. ठीक आहे. तुम्हाला एखादा डेव्हलपर आहे किंवा टेस्टर आहे, त्याला AIचं थोडंफार जरी नॉलेज आहे, करेक्ट. तो तुम्हाला किती ॲडव्हान्टेज देऊ शकतो ते प्रोडक्ट डेव्हलप करताना. तुमचं नॉर्मल डेव्हलपमेंट आहे. आता हा मग आहे, तुम्ही या मगमध्ये समजा तुम्हाला व्हॉइस कमांड द्यायचा असेल, तर तुम्हाला तो डेव्हलपर, तुम्हाला तो AI, तुम्हाला तो प्रोडक्ट बनवणारा मेकॅनिक, तो किती इम्पॉर्टंट देऊ शकतो AI रिलेटेड, बरोबर. ते तुम्हाला खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये बऱ्याच गोष्टी सगळ्या AI रिलेटेड होतील. तुमच्या लाईट्स AI वरती चालतील. चालतात हे, आताही आहेत, सगळ्या चालतात. त्याच्यामुळे तुम्हाला एक ॲड ऑन तुम्ही ॲडव्हान्टेज बोलू शकता की सगळ्या प्रोडक्ट्समध्ये किंवा सगळ्या सर्व्हिसेसमध्ये गरजेचं आहे. ओके. थोडस टेक्निकल येऊयात, कारण आपला जो क्राऊड आहे, फ्रेशर असूया, नक्की. एक्सपिरियन्स, तो टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. तर आपण थोडं टेक्निकल येऊ. जेव्हा तू स्टार्ट केलं AI सर्टिफिकेशनसाठी, ओके. तर कुठल्या कुठल्या गोष्टी प्री रिक्विजिट आहेत की आपण सर्टिफिकेशन करू शकतो आणि त्या प्रॅक्टिकली आपल्या प्रोजेक्टमध्ये किंवा आपल्या वर्किंगमध्ये आपण त्या इन्व्हॉल्व करू शकतो किंवा इम्प्लिमेंट करू शकतो? AI सर्टिफिकेशन करणे आणि कोणत्या माध्यमातून करणे, बरोबर. प्री रिक्विजिट याचं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जसं मी मागे सांगितलं की ISTQB एक प्लॅटफॉर्म आहे जो इंडियन स्टँडर्ड टेस्टिंग बोर्डच्या थ्रू ITB हे करतं, ओके. हँडल करतं. तर ती एक टेस्टिंग बॉडी आहे. ओके. तुम्हाला बरेचसे सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतात. त्याच्यामधलंच हे एक ॲडव्हान्स स्किल सेट म्हणून एक स्किल सेट आहे, सर्टिफिकेशन आहे. तुम्ही बोलू शकता ऑटोमेशन इंजिनियर, त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर, ओके. त्याच्यानंतर हे त्यातलंच एक सर्टिफिकेशन आहे CTAI, सर्टिफाईड टेस्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. हे एक त्याचं ISTQB सर्टिफाईडचं कोर्सचं नाव आहे, सर्टिफिकेशनचं नाव आहे. त्याला प्री रिक्विजिट तुम्हाला फाउंडेशन लेवल टेस्टिंग येणं गरजेचं आहे. आता हे मी टेस्टिंग रिलेटेड सांगतोय कारण तुझं प्रोफाईल माझं टेस्टिंग मध्ये आहे. सिमिलर वे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. मी जे सर्टिफिकेशन टेस्टिंगचं केलेलं आहे ते ओव्हरऑल सगळ्याच प्रकारच्या टेस्टिंगसाठी कामाला आहे. म्हणजे फाउंडेशन लेवल आहे, तुम्हाला टेस्टिंगचं मेथडॉलॉजी, बेसिक टेस्टिंग किती गरजेचं आहे, तसंच तुम्हाला डेव्हलपमेंटचं आहे, तसेच बरेचसे आहे. त्याच्यानंतर जे टेस्टिंग केलेलं आहे मी जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, तर त्याला ते प्री रिक्विजिट आहे. फाउंडेशन लेवल तुम्हाला कंपल्सरी आहेच. जे काही ऍडव्हान्स कोर्सेस करणे तुम्हाला त्याच्यासाठी फाउंडेशन लेवल कंपल्सरी आहे, ते त्याचं एक मेन प्री रिक्विजिट आहे. आर्टिफिशियलचे सर्टिफिकेशन जे आहे मी जे केलेलं आहे ते सगळ्यांसाठी कॉमन आहे. म्हणजे तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग असा, ऑटोमेशन टेस्टर असा किंवा डेव्हलपमेंट असू द्या, ओके, किंवा डेव्हऑप्स असू दे, ओके, तुम्हाला हे जे सर्टिफिकेशन आहे तुम्हाला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं, त्याचा इम्पॉर्टंट काय आहे इंडस्ट्रीमध्ये,
हे तुम्हाला आणि ते कसं यूज केले जातात बरोबर. तर याची इन्फॉर्मेशन त्या सर्टिफिकेशन मध्ये दिली जाते. ओके, हे झालं सर्टिफिकेशन रिलेटेड. बरोबर. ओके, सर्टिफिकेशन कसं केलं किंवा त्याची काय त्याची प्रोसेस होती. हं. नेक्स्ट माझं असं होतं की त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आपल्या प्रोजेक्टमध्ये आणि आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये कसं इन्व्हॉल्वमेंट केली आणि त्याच्यातून काय हेल्प झाली आपल्याला. बरोबर. हे सर्टिफिकेशन करणं गरजेचं होतं कारण एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टर्म इंडस्ट्रीमध्ये येऊन अराउंड 2 ते 3 वर्ष झाली असतील बरोबर. किंवा त्याच्यापेक्षा जास्तही झाले असतील. Correct. पण एक जास्त बूम मध्ये बोलू शकता किंवा जास्त हाईप त्याचं क्रिएट झालं एवढं एक कारण 2 ते 3 वर्षाच्या आसपास Correct. झालेलं आहे. तर जास्त लेट न होवं Okay. याच्यासाठी मी हे सर्टिफिकेशन केलं. कारण एक ऍडव्हान्टेज बोलू शकता तुम्ही 100 2 जण किंवा 100 3 जणच असतील आता ह्या स्किल सेट मध्ये ज्याला हे स्किल सेट सर्टिफिकेशन बरोबर. झालेलं आहे. येस येस. तर त्याचा इम्पॉर्टन्स करंट प्रोजेक्ट मध्ये असू शकतो किंवा येणाऱ्या काही कालांतराने किंवा काही क्लायंटने विचारलं की तुम्हाला काही तुमचे सर्टिफाईड टेस्टर आहेत ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती आहे त्याने हे सर्टिफिकेशन केलेलं आहे. तर ते खूप गरजेचं होतं मला सर्टिफिकेशन करणं विच इज ग्लोबली सर्टिफाईड. ओके. आम्ही त्याचा प्रोजेक्टमध्ये किती इम्प्लिमेंट करू शकतो तर भरपूर इम्प्लिमेंट करू शकतो. जसं तुम्ही टेस्ट केसेस लिहू शकता मॅन्युअली. जसं तुम्ही युनिट टेस्टिंग करता तर तुम्ही त्याच्याच प्रकारे तुम्हाला AI टेस्टिंग पण करता येते. त्याचे काही टूल्स आहेत तुम्ही ते टूल्स यूज करून तुम्हाला ऑटोमेशन फ्रेमवर्क बनवू शकता तुम्ही. ग्रेट. त्याच्यानंतर ऑलरेडी टेस्ट केसेस रिटर्न आहेत तुम्ही त्याला किती ॲडव्हान्समध्ये बनवू शकता. तुमची ओव्हरऑल म्हणजे तुम्हाला एक तुम्ही जर 100% तुम्ही प्रोजेक्टमध्ये इम्पॉर्टन्ट देताय इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी देताय तर तुमची ती कमीत कमी 30 ते 40% तुमची एनहान्स होते प्रोडक्टिव्हिटी. ओके. तुमचा टाइम कन्झम्पशन कमी होतो. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी आहेत जे AI खूप बेनिफिशियरी आहे प्रोजेक्टमध्ये देणं आत्ता गरजेचं आहे. ओके. मग असं पण ऐकतो आपण किंवा मीच आहे AI ज्यांना येतं त्यांचं पॅकेज वाढतं, AI ज्यांना येतं त्यांचं इन्क्रीमेंट वाढतं, AI ज्यांना येतं त्यांना चांगल्या पॅकेजवरती हायर केलं जातं. तर हे कितीपत खरं आहे. हा तुम्ही एक बोलू शकता हे इंडस्ट्रीमध्ये आता सध्या चालू आहे. बरोबर. आणि याला तुम्ही मिथ नाही बोलू शकत की मी सगळ्याच पूर्ण प्रकारे रॉंग आहे असं पण नाही बोलू शकत की म्हणजे तुम्हाला सॅलरी तुमची वाढेलच किंवा सॅलरी वाढणारच नाही. ओके. तर हे 50-50% चान्सेस आहेत डिपेंडिंग अपॉन युअर स्किल्स. करेक्ट. तर आता त्याचा ॲडव्हान्टेज बोलू शकता तुम्ही हे मोर दॅन 60 किंवा 70% आउट ऑफ 100 आहेच की तुमची सॅलरी वाढणारच वाढणार. ओके. किंवा तुम्ही जर ते स्किल्स तुम्ही दाखवूनच दिले नाही तुमची सॅलरी आहे त्या स्किल सेट वरती पण राहू शकते. तर ही टोटली तुमच्या कंपनीवरती डिपेंड असेल किंवा तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड वर्क वरती डिपेंड असेल. तुम्हाला हे एक ॲडव्हान्टेज आहेच की तुम्ही बोलू शकता की AI जसं तुम्ही बोलू शकता की मी मॅन्युअल टेस्टिंग करतोय पण मला ऑटोमेशनही आलं पाहिजे. तसंच होणार आहे तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग करताय ऑटोमेशन टेस्टिंग करताय पण तुमच्याकडे AI आहे का त्याला प्लस पॉईंट दिला जातो. तुमच्याकडे AI असेल तर तुमच्या कंपनीला ते ॲडव्हान्टेज आहे की हा या कंपनीमध्ये हे एवढे एम्प्लॉई आहेत ते AI सर्टिफाईड आहेत. क्लायंटची रिक्वायरमेंट फुलफिल झाली तो प्रोजेक्ट त्याला भेटायचे चान्सेस जास्त असतात. क्लायंटचे रेव्हेन्यू किंवा कंपनीचे रेव्हेन्यू वाढण्याचे चान्सेस असतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये AIचा खूप रोल आहे. ओके. ग्रेट. म्हणजे काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत की त्यामध्ये फ्युचरमध्ये समजा येणाऱ्या 3 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये तुम्ही जर सर्टिफिकेशन AIचं करत असाल तर तेव्हा ऑलरेडी मार्केटमध्ये खूप सारे AI सर्टिफाईड असणार. बरोबर. सध्या जर तुम्ही जसं की किरण एक्झाम्पल दिलं की सध्या 100 मधून फक्त 2 ते 3 तुम्हाला AI सर्टिफाईड असणार. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल जेव्हा तुमच्याकडे हे असेल जेव्हा तुमचं ऑफिसमध्ये इन्क्रीमेंट म्हणा हाईक म्हणा तर ह्याला खरंच हे डिफरन्शिएट करेल. 100% नाही बट तुम्हाला जसं 50-60% ते 100% करेल. तुम्हाला जिथे 20% चान्सेस होते तुम्हाला जॉब मिळायचे तुम्हाला तिकडे 40-50% तुमचा चान्स वाढून जातो 100%. कारण तुमचे ते ॲड ऑन स्किल सेट भेटून जातं. आणि जरी कंपनीकडे प्रोजेक्ट नसेल पण कालांतराने असं होणार आहे की या रिक्वायरमेंट्स कॉमन सगळीकडे यूज होणार आहेत. जसं आपण आता बोलतो की तुम्हाला ऑटोमेशन आलंच पाहिजे मॅन्युअल टेस्टिंग आलीच पाहिजे तसंच होणार आहे AI तुम्हाला आलंच पाहिजे. करेक्ट. किरण जसं तू बोलला की माझं सर्टिफिकेशनची प्रोसेस सर्टिफिकेशनचा यूज तो टेक्निकल नॉलेज किंवा काय तर मला एक प्रॅक्टिकली टेक्निकली असं सांगतो का की जे तू यूज केलंय जे तू समजा सर्टिफिकेशन केलंय AIचं किंवा काय तर त्यामध्ये तू ऍक्च्युअल मध्ये प्रोजेक्ट मध्ये किंवा फ्रेमवर्क मध्ये कोणते टूल आणि AIचा काय यूज झालाय ग्राउंड लेवलला. ओके. तुम्ही
जर स्पेसिफिक प्रॅक्टिकल टेक्नॉलॉजीज रिलेटेड तुम्हाला सांगितलं हा. तर फेअर लर्न म्हणून एक टूल्स आहे. ओके त्याच्यानंतर AIF 360 हे ओके. IBMचं टूल आहे. ओके त्याच्यानंतर व्हॉट इफ टूल्स हे ओके. आहे टेन्सर बॉडीचं टूल्स. ओके सो हे आणि त्याच्या व्यतिरिक्त बरेच आहे टूल्स ओपन सोर्स रिलेटेड भरपूर आहे. चॅट हम्म. जीपीटी आहे, जी हा, गुगल हा. जेमिनी आहे. बरोबर. तुम्ही ते टूल्स वापरून तुमच्या करंट प्रोजेक्टमध्ये थोडे स्किल्स अपग्रेड होऊ शकता. करेक्ट. मला बऱ्याचसा या टूल्सचा भरपूर बेनिफिशरी झालाय मला माझ्या डे टू डे वर्कमध्ये. जसं तुम्ही मला शकता कोड ऑप्टिमायझेशन बोलू शकता, करेक्ट. फ्रेमवर्क लिहिणे किंवा हम्म. फ्रेमवर्कमध्ये काही चुकीचं असेल तर ते व्यवस्थित करणे, किंवा कोडमध्ये काही डिफेक्ट्स असतील किंवा स्क्रिप्ट्समध्ये काही प्रॉब्लेम असतील बरोबर. जे मला शोधायला खूप वेळ लागतो करेक्ट. किंवा मला त्याला खूप टाइम स्पेंड करायला लागतो. ऍब्सोल्युटली. हे ट्रायल अँड रन करू, ह्या कोड लिहू, मग हे प्रॉब्लेम येईल. तर तो मी या टूल्स यूज करून बऱ्यापैकी माझा कोड ऑप्टिमाइज करू शकतो किंवा बऱ्यापैकी मी माझा स्क्रिप्ट्स माझे व्यवस्थित करू शकतो. त्याने माझी प्रोडक्टिव्हिटी खूप, म्हणजे जिथे मला 5-6 तास लागत होते एखादा कोड लिहायला किंवा एखादा फ्रेमवर्क बनवायला, ते माझं काम खूप लिमिटेड कमी झालं. टाइममध्ये होते आता. म्हणजे बरोबर. विदिन तुम्ही हाफ एन आवर बोलू शकता, 1 आवरमध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे माझा हा टाइम कन्झम्पशन आहे ना खूप मोठा रोल करतो तुमच्या डे टू डे वर्कमध्ये. तुम्ही त्या टाइमचा व्यवस्थित उपयोग दुसरीकडे करू शकता. करेक्ट. जेणेकरून मग तुम्हाला हे काही बरेच टूल्स मी ज्या सांगितले त्याच्या व्यतिरिक्त बरेच टूल्स मार्केटमध्ये आहेत जेणेकरून तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी डे टू डे बेसिसमध्ये युजफुल होते. ऍब्सोल्युटली करेक्ट. बरोबर. कारण जी गोष्ट आपण आपल्याला एखादा दिवस लागतोय करायला किंवा काय, yes, हां. आणि त्यानंतर कसं की IT इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा तुम्ही ज्या पण ऑर्गनायझेशन मध्ये म्हणता, तुम्ही ही कुठलाही कोड करून तुमचा तो कोड ऍक्सेप्ट नाही होत. कारण लॉजिक तुम्ही कुठल्या वेनी लिहिताय, लिहिताय. बरोबर. कारण तुम्हाला तो तिथे, आणि तो कोड ऑप्टिमायझेशन होणं महत्वाचं आहे. कारण बरोबर. असं नाही की तुम्ही काहीतरी 4-5 हां, लॉजिक लिहिताय आता आणि yes, 100-200 yes. कोड घेताय. 100-200 क्वेश्चन असं असं काही- नाही. तुम्ही आता समजा एखादा तुमचं सिम्पल कोड जरी लिहिलाय, तुमचं हां. सिम्पल लॉजिक जरी लिहिलंय, तुम्ही AI ची हेल्प घ्या. तुम्हाला तेच लॉजिक तो 10 ते 15 वेने तुम्हाला समजून सांगेल. Correct. तुम्ही या वेने करू शकता, तुम्ही या वेने, हे जे तुम्ही विचार पण करू शकत नाही ते लॉजिक पण ते सांगू शकतो. आणि त्याचा एक ऍडव्हान्टेज पण आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये की तुम्ही हे लॉजिक पण इम्प्लिमेंट शकता जेणेकरून बरोबर. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये अजून एनहान्समेंट वाढू शकते. हा, आणि मेन काय एनहान्समेंट आणि प्रोडक्टिव्हिटी काय आहे ना, आपल्याला एनी आपलं एम काय असतं की कंपनीला आपली प्रोडक्टिव्हिटी वाढली Yes, पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी वाढली वाटतं, आपलं पॅकेज वाढतं, आणि पॅकेज आपलं वाढलं कामही तसंच दाखवू शकतो की Yes. तुम्ही तुमच्या क्लायंटला तुम्ही एक समजा त्याने AB मागितलं असेल, तुम्ही त्याला ABCD देताय, बरोबर. क्लायंट तुमचं स्वतःहून खुश होणार. म्हणजे कंपनीची रेव्हेन्यू वाढते, कंपनीची रेव्हेन्यू वाढल्यावर बाय डिफॉल्ट तुमची रेव्हेन्यू वाढणार. म्हणजे ऍट द एंड AI तुम्हाला असं काही नाहीये की बाबा तुम्हाला AI सर्टिफिकेशन करणंच गरजेचं आहे किंवा काय, पण तुम्हाला स्टार्टिंगला, म्हणजे जसं की स्टार्टिंगला AI सर्टिफिकेशन करण्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे टूल्स एक्सप्लोर करा. छोटे yes, right. म्हणजे त्याचं बॅकएंडला जी मशीन लर्निंग आहे, लँग्वेज आहे, पायथन आहे, yes, ती right. तुम्ही स्टार्ट करा. तर ह्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलात ना, तर तुम्ही, आणि त्यानंतर तुम्ही AI सर्टिफिकेशन केलं तर हे इम्पॉर्टंट एक आहे. सध्याचं तुम्ही IT चं मार्केट बघितलं तर ते मार्केट स्टेबल नाहीये. yes. बरोबर. जर तुम्हाला आता AI कोणाकडे नाहीये, जर तुमच्याकडे AI असेल तर तुमची जॉब सिक्युरिटी जॉब थोडी सिक्युरिटी वाढते. थोडी वाढते. AI तुमच्याकडे असेल तर पॅकेज हे 101%, म्हणजे असं नाही की पॅकेज AI केलं की तुमचं AI केलं वाढणार आहे. वाढणार असं नाही. असं नाहीये, पण तुम्ही AI करून काहीतरी इनपुट देताय, तुम्हाला इनपुट देते, तुम्हाला त्याचं एक थोडं तुम्हाला त्याचं जास्त बेनिफिट बेनिफिट भेटणारच आहे भेटणारच तुम्हाला. आहे. Anyways, Okay. असं नाहीये. असं काही आहे का बरं की AI केलं तरच जॉब सिक्युरिटी आणि माझं पॅकेज जे आहे वाढणार आहे? जर समजा एक नॉर्मल आहे, डेव्हलपर असू द्या, टेस्टर असू द्या किंवा काय, जर त्यांना AI त्यांनी केलं नाही, सर्टिफिकेशन केलं नाही किंवा येत नसेल, तर त्याचा खरंच जॉब सिक्युरिटी, म्हणजे त्याला जॉब सिक्युरिटी म्हणता येईल किंवा त्याचं पॅकेज वाढणार नाही, असं खरं आहे का? हा, बोलू शकता तुम्ही. AI मुळे थोडा फरक पडू शकतो. ओके त्याची निगेटिव्हिटी पण थोडीफार आहे ओके. मार्केटमध्ये. तुम्ही बोलू शकता की सर्वच गोष्टी AI रिलेटेड नाही चालू शकत. तुम्हाला मॅन्युअल इंटरव्हेन्शन गरजेचं आहेच. 100%. तुम्ही आता तुम्ही फॉर एक्झाम्पल चॅट जीपीटीचंच उदाहरण घ्या. चॅट जीपीटी वरती तुम्ही एक क्वेरी हिट केली की मला या गोष्टीची इन्फॉर्मेशन पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला तो खूप बऱ्याच गोष्टी सांगतो. करेक्ट. पण तुम्हाला ते खरंच बरोबर आहे का खरंच चुकीचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मॅन्युअल इंटरव्हेन्शनचं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती मॅन्युअल प्रोडक्टिव्हिटी दाखवायलाच लागणार. म्हणजे आपण 100% AI वरती डिपेंडेंट नाही राहू शकत. तुम्हाला तुमचे पॅकेज वाढण्याचं ऍडव्हान्टेजेस तुम्हाला AI देऊ शकतो. म्हणजे तुम्ही बोलू शकता की एखादा मॅन्युअल टेस्टर आहे, तो मॅन्युअल टेस्टिंग करतोय, टेस्ट केसेस लिहितोय, बरोबर.
पण त्याला टेस्ट केस लिहायला कमीत कमी 1 दिवस जातोय. ओके. तुम्ही तीच समजा त्याला सांगितलं की मला हे एक्झाम्पल देऊन ChatGPT ला विचारा की मला या गोष्टीसाठी टेस्ट केसेस लिहून दे. तुम्हाला तो विदिन 10 मिनिटात तुम्हाला तो सगळे टेस्ट केसेस लिहून देईल. ओके. तर एक ऍडव्हान्टेज तुम्हाला ते झालं, जेणेकरून तुम्ही बोलू शकता की माझी प्रोडक्टिव्हिटी वाढली. एनिवेज तुमची प्रोडक्टिव्हिटी जिकडे दिसेल, तुमचे टीम लीड्स बोलू शकता, तुमचे प्रोडक्ट ओनर बोलू शकता, तुम्हाला ऍडव्हान्टेज ते आहेच बरोबर. मार्केटमध्ये. हा तुम्ही बोलू शकता निगेटिव्हिटी आहे. तुम्ही पूर्णपणे डिपेंडेंट नाही राहू शकत AI वरती. ओके. तुम्हाला ते स्किल्स नाही आले, तुम्हाला थोडासा ड्रॉबॅक आहे. तुम्ही फार तर फार तुमचं जिथे तुम्हाला लगेच आता एका कालांतराने तुमची सॅलरी हाईक होणार आहे, तिकडे तुमचा डिले होऊ शकतो, पण होणारच नाही असं नाहीये. हा, म्हणजे बरोबर. तुम्ही AI ला असं बोलू शकता, AI मुळे तुम्हाला इफेक्ट पडू शकतो. ऍडव्हान्टेज आहे, तुम्हाला जास्त बेनिफिट भेटू शकतं, पण तुम्हाला भेटणारच नाही असं नाहीये. नाही, करेक्ट. तुम्हाला ज्या गोष्टी भेटणार आहेत, मॅन्युअल टेस्टर आहे, तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंगने जर करायचं असेल, तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंगने जी ग्रोथ होणार आहे तुमची ती होणारच आहे. ऑटोमेशन टेस्टरची ग्रोथ होणार आहे ती होणारच आहे. डेव्हलपमेंटलाची जी गोष्ट होणार आहे ती होणारच आहे. पण जर तुम्ही हे ऍडव्हान्टेजेस घेतले AI रिलेटेड, की तुम्ही AI जर वापरला, तुम्हाला 100% चान्सेस आहेत की त्या गोष्टीचा तुम्हाला बेनिफिट पुढे जाऊन होणारच. बरोबर. म्हणजे की असं नाहीये की आपण 100% AI वरती डिपेंड राहिलं नाही पाहिजे, राहायला पाहिजे. किंवा 100% असं नाही किंवा माझे म्हणजे AI मला नाही आलं किंवा मी सर्टिफाईड नसेल तर माझी नसेल तर माझे जॉब जॉब सिक्युरिटी होणार नाही. माझं तसं पॅकेज नाही. वाढणार नाही, 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 हे तसं असं काही नाहीये. नाही. बट जर तुम्ही AI चे काही टूल्स आहेत किंवा AI चं सर्टिफिकेशन केलं तर ते तुम्हाला थोडंसं जॉब सिक्युरिटी तुमच्या करिअर ग्रोथ मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल तुमचं पॅकेज आहे ते इन्क्रीमेंट करायला किंवा हाईक तुमचं जे आहे Yes. किंवा जॉब तुम्ही जर फ्रेशर असेल तर तुम्हाला जॉब भेटायला, तर ह्याला सध्याचं जे जॉब मार्केट आहे ते बघून हे तुम्हाला थोडंसं एक ऍड ऑन पॅकेज भेटेल तुम्हाला, किंवा एक ऍड ऑन हा पॉईंट भेटेल की माझ्याकडे AI चं नॉलेज आहे किंवा AI सर्टिफाईड आहे मी. ओके. सो खूप इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. आणि जे मिथ आहे लोकांमध्ये की यार फक्त AI वेट झाले सध्या ही IT इंडस्ट्रीमध्ये. काय झालंय ना, हा आहे, तुम्ही बोलू शकता की जसं मध्यंतरी काही टूल्स आले होते मध्यंतरी मार्केटमध्ये, जसं तुम्ही आता बोलू शकता आयफोनचं क्रेज आहे, बरोबर. तसंच AIचं पण कालांतराने आताही होत आहे, पण त्याचं कालांतराने पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी थोड्या स्टेबिलिटी होऊन जाईल, पण ते तुमच्या आयुष्यातून जाणार नाही, किंवा तुमच्या या इंडस्ट्रीमधून IT इंडस्ट्री बोला, मेकॅनिकल इंडस्ट्री बोला, ऑटोमोबाईल बोला, सगळीकडेच हे AI गरजेचं आहे. आणि ते कालांतराने नंतर जाऊन तुम्हाला 30-40% तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये त्याचा स्कोप राहणारच आहे. आपल्यासोबत त्यामुळे AI तुमचं राहणारच आहे. तुम्ही जेवढ्या लवकर तुम्हाला शिकता येईल, जेवढ्या लवकर तुम्हाला त्याचं नॉलेज घेता येईल. मी असं नाही बोलू शकत की तुम्ही शिकल्या लगेच तुम्हाला प्रोजेक्ट भेटू शकतो, किंवा शिकल्या तुम्हाला लगेच टूल्स वापरता येतील. बरोबर. तुम्हाला ऍटलीस्ट थेरोटिकल एक्सपिरियन्स येईल, तुम्हाला एक बुकिश नॉलेज येईल की ऍक्च्युली AI काय आहे, त्याचा यूज कसा होतो. तुम्हाला जर त्याची जरी इन्फॉर्मेशन माहिती असली, तुम्हाला ते तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट्स बोला, तुमच्या आहे त्या प्रोजेक्ट्समध्ये समजा रिक्वायरमेंट आली, तुम्हाला ते खूप गरजेचं आहे. जास्त लेट न होता तुम्ही आधीच काम केलेलं तुम्हाला कधीही बेनिफिशियल असेल. ऍब्सोल्युटली. खरंच म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत मिथ आणि रियालिटी, की आपण म्हणतो की AI मला आलं तर मला पॅकेज वाढणार आहे का, जॉब सिक्युरिटी का, फ्रेशर एक्सपिरियन्स, त्या गोष्टी सगळ्या किरणनी एक्सप्लेन केल्या. ॲज हा जो त्यांनी सर्टिफिकेशन केलं आहे आता AI मध्ये, आणि किती इम्पॉर्टंट आहे, किती टूल्स इम्पॉर्टंट आहेत, किती AI इम्पॉर्टंट आहे, ते सगळं आपण आज ऐकलं असेल. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा पॉडकास्ट शेअर करा. खूप इम्पॉर्टंट आहे हा पॉडकास्ट. आणि यस, थँक्यू किरण आल्याबद्दल आणि इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. नक्कीच जे व्ह्युअर्स आहेत, फ्रेशर असो या एक्सपिरियन्स, त्यांना नक्कीच हेल्प होईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.